मला धरून चला. समजा बरं का, मी तर मोकळा होतच नाही आता, पण समजा मी त्याच्यासारखा मोकळा झालो, त्याला काय काम नाही, मला काय काम नाही. ते गेलेलं, मी गेलेलो. तो अंगावर बोलणार, तो कमराच्या खाली बोलणार, तर मी कमराच्या वर बी बोलणार, खाली बोलणार. मी लेखाच्या तालमी का मग माझ्याकडे काय शब्द कमी आहेत का? भारतात कोणत्याच पुस्तकात लिहिलेले असे शब्द आहेत मग आपल्याला. कमीत कमी 15 तास तरी मग पाणी पिणार नाही आपल्या एका शब्दात. आणि तुम्ही कवा ऐकलेलं नसाल इतकं तुम्हाला बी ऐकायला मिळत. मी खोटं नाही बोलत नाही, पण मला त्याच्यात वेळच नाही. तू मोकळा आहे, मी जर मोकळा झालो, समजा मी समाजाला विचारलं एक वर्ष खांड मला आता काय मोकळं सोडा बोलायसाठी, आणि मी जर बोलायला चालू केलं, तू एक शब्द बोलला त्याच्यापेक्षा 1000 शब्द माझ जवळ येतो. आणि जेव्हा तुझ्या घरच्याच्या त्यांच्या जिवारी काळजात ते शब्द लागतील ना, तेव्हा तुझ्या घरच्यांना त्यांना कळलं मग आम्हाला किती लागत असत. आम्ही पण बोलू शकतो. तुमच्याबद्दलची सगळी माहिती आम्हाला, मी जेवढे बोलतात ना 7-8-10 जण, सगळी माहिती मला पुरी. आमचा मोबाईल गच भरत आलाय. मला नाही दाखवायचं ती, मला नाही दाखवायचं. तुम्ही कुठं जाता, कुठं झोपाता, तुम्ही कोणत्या मंत्र्याजवळ भेटलात, कुठं मंत्रालयात भेटलात, कोणत्या खाऊ गल्लीत भेटलात, एअर ऑफिसच्या ऑफिसला, त्याच्या खाली कोणत्या ऑफिसला कसं भेटलात, तुम्ही संभाजीनगरला कुठं थांबता, तुम्ही लातूरला कोणाच गेला, तुम्ही परभणीत जाऊन काय केलं. आता एका मंत्र्यांनी ध्यानात आलं म्हणून सांगतो, आता मीडियावाल्यासाठी महत्वाचं आहे, मला बोलायचं नव्हतं पण बोलतो, जाऊ द्या. एका मंत्र्याने जाऊन माझ्या विरोधात एका माणसाला 2-2 कोटी रुपये द्यायचे ठरवलं. संघटनेला, एका संघटनेला 2 कोटी. जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायचं. 15-16 कोटी आकडा गेला त्यांचा. फुकट पैसे म्हणल्यावर त्याच्या 2 कोटीच्या दुसरे जरांगे पाटलाच्या विरोधातच बोलायचं ना, ही लय गंभीर बाब आहे. आणि मला माहिती कळली, मला माहिती कळली. मी म्हणलं त्याला मला नीट खाय म्हणलं बरं का, मी खोटं नाही बोलत, आज सांगून टाकतो तुम्हाला. म्हणलं नीट खाय, तो आहे मतदारसंघात तुला घेतात नाही सर, कशाला गाडीत लावून होतो घेतो. ज्याला 2 कोटी देणार होते तेच माझ्याकडे आहे, शपथ खोटं बोलत नाही. ज्याला 2 कोटी देणार होते, 17 नंबरचा म्हणजे 16 झालत्या संघटना झालत्या म्हणतो आम्ही, पण जातवान इमानदार त्यासाठी एक जण निघाला. त्याला नाव विचारलं नाही, मी नाव सांगितलं असतं. दुसऱ्या वेळेस विचारीन तुझं नाव सांगू का, त्याला इमानदार म्हणलं लागेल नाव सांगणाराला. हो, टाळ्या वाजल्या नाही, त्यासाठी काही केलं पाहिजे. जातवान असतं रक्त म्हणायचं ते की माझ्याकडे आला डायरेक्ट, किंवा मला म्हणतात आत्ता 2 कोटी घे, लगेच मंत्र्याचा फोन लावतो, तो आहे घरी पोहोचले तर तू घ्यायची. ते रात्रभर झोपला नाही, तो संघटनेचा अध्यक्ष झोपला नाही. सूर्य उगता चालतो पाहिजे, रातभर झोप नाही. असं षडयंत्र सुरू आहे. मला म्हणले होते, पण माझ्या दाजी असे कधीच वागले नाहीत. मला नाही वागायचं. लाट मारतो म्हणजे मी असल्या पैशाला, पण मला जाती संग राहायचं, तुमच्या सोबतच राहायचं. आणि ती त्यांच्या चर्चा झाली. फोटो बी आले, आमच्याकडे फोटो आहे ना, कोण येत ते ठरवणारे फोटो बी आले, मंत्र्यासंघ आले, आमच्याकडे सगळे आले. बोलणाऱ्याचा विषय सांगतो, कशाच्या जीवावर बोलते, कशाच्या जीवावर बोलते. पण मी ते नाही दाखवलं, कारण शेवटी मला असं वाटतं, ते शेवटचा शब्द सांगतो, मला असं वाटतं माझे भाऊ म्हणजे बदलतील, नाहीतर मला समाजाच्या लेकरात वाटलं बदलतील. मी भेट नाही, तुम्ही काहीच नाही, इतका पुढचा मी आहे. तरीही मला तुमच्या विरोधात जायचं नाहीये. सावध व्हा. शेवटी आपला समाज आहे, आपले लेकरा बाळ आहेत. एकीकडून वडा, समाजाचं कल्याण होईल. गद्दाराच्या यादीत, बेमानाच्या यादीत जाण्यापेक्षा कुणाला तरी खुश करण्यासाठी, बोलायसाठी आपल्या समाजाचं कावटोळ करायचं. मला तर 1000 करोड रुपये दिले असते, काहीही दिलं असतं, मी वाय फिरलो असतो. मी त्याच्यात तुमचा वाय निघून गेला असतं. मग तुमच्या लेकरा बाळाचं, तुमच्या लेकरा बाळाचं वाटलं करतो, मी बसतो वाय. हे खोटं नाही. कसल्या आग्र्याचे नंबर लागत आहेत,
मराठ्याच्या विरोधात बोललं की खासदार मंत्री आमदार व्हायला मग तुम्ही किती काम करतो राहू. कधीच या काळजाला या रक्ताला बेमनीशी शिवू शकत नाही. फक्त तुमच्यासाठी आणि ह्या विषय अर्पण केले तुमच्या पायावरती. कधी मरण येऊ दे पण समाजासाठीच येईल आणि तुमच्या लेकराच्या चेहऱ्याला आनंदच दिसतो. किती टोळ्या आमच्या किती टोळ्या ती टोळी बंद पडली लगेच. त्या संघटना ना प्रेस घ्यायचं ठरलो होतं. तारीख पण डिक्लेअर झाली. प्रेसची तारीख डिक्लेअर झाली. काय झालं घड माहितच नाही काय झालं. आणि आरोप करतात काही पण कसले पण हा जवळच्याला सुधरून देत नाही. जवळच्याला मोठंच होऊन देत नाही आणि समाज जवळचा नाही. तो मोठा झाला की मग चांगला मग चांगला जाणवी पाटील चांगला कवर त्यो म्हणून तसं मी ऐकलं जाणवी पाटील चांगला आहे पद्धती राव. आणि जाणवी पाटलांनी नाही ऐकलं चांगला नाही देऊ का पैसे. इथं पैसे नसते. इथं जातवन मराठ्याच्या अवलादीसारखं वागायचं निर्धार करायचा. दुसऱ्या आरोप काय जवळच्याला काम येत आहे. तूच म्हणला ना आता जवळचे मोठे होऊन देत नाही. कळतंय मराठा समाजाला. आधीचा प्रश्न काय आहे जवळच्याला मोठाच होऊन देत नाही. इथं मोठा होऊ शकत नाही. बरं त्यांचाच आरोप काय दुसरा जवळच्याला काम दिली येत आहे. तूच म्हणला ना जवळच्याला मोठं होऊन देत नाही. तूच म्हणतो जवळच्याला काम दिली. तू आता मेंदू सोडा कवर तू खायचा बरं दुसऱ्याचा. काय गरज पडली त्याच्यावर. कष्ट करू शेतात लागू लेकराला मोठे करू. त्यांचे पैसे घ्यायचे त्याचं ऐकायचं मग बोलायचं. आणि त्या कुत्र्याला मी मोजीत असतो केस गेलेल्या खरजुल्या कुत्र्याला त्याचा साम्राज्य तू दुस्त केला ना आणखीन करणारे ठेवणारच नाही. अर्ध्या जेलात घातलेला राहिलेले पण घालणारे सोडत नाही मी त्याला. किती डाव टाक म्हणतो त्यांनी माझ्या नादी लागू दे. त्यांनी माझ्या नादी लागायचं बंद केलं पाहिजे. लय देवारा करेन मी त्यांचा. समाजाने ह्या गोष्टी समजून घ्या. खोटं पेरते खोट्यावर विश्वास ठेवायचा नाही. कारण मी कधीच खोटं तुमच्याशी करणार नाही वागणार नाही. मला खोटं बोलायची वेळ तुमच्याबद्दल कधीच येणार नाही. मी काम सोडून देईन पण समाजाशी खोटं नाही बोलणार. नाही करणारे समाजासाठी न करणारे त्यांचं खरं आणि आपण करतो ते खोटं. आपल्या महिला भगिनी या ठिकाणी करत आहेत.